नमस्कार, मी परमदास जाधव. तर आपल्याला बाजारामध्ये जे आपले खाद्यतेलाची किमती आहेत, ते आपल्याला दररोज वेगवेगळ्या प्रमाणात ऐकायला मिळतात. तर त्याचे कारण काय आहे? तर आंतरराष्ट्रीय युद्ध आणि तणाव हे त्याचं पहिलं मोठं कारण आहे. तर आपल्याला लागणारे जे 60% पेक्षा जास्त तेल आहे, ते आपण बाहेरच्या देशातून उदाहरणार्थ अर्जेंटिना, रशिया, युक्रेन इथून मागवत असतोय. तर सध्या रशिया-युक्रेन जे युद्ध चालू आहे आणि मध्य पूर्वेतील तणावामुळे समुद्रातून जो होणारा तेल वाहतूक आहे, तो तेल वाहतूक महागला आहे आणि म्हणून जहाजाचे जे भाडे आहे, ते भाडं वाढल्याने त्याचा थेट परिणाम तेलाच्या किमतीवर होत असतोय आणि म्हणून आंतरराष्ट्रीय युद्ध आणि तणाव हा त्याचा पहिला मोठा असं कारण आहे. तर सूर्यफूल आणि सोयाबीन उत्पादनाचं घट गेल्या काही महिन्यात ब्राझील आणि अर्जेंटिना यासारख्या मोठ्या तेल उत्पादक देशांमध्ये हवामान खराब असल्याने सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या ज्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम असा झालेला आहे आणि म्हणून बाजारात माल कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे भाव हा घसरलेला आहे आणि म्हणून आपल्याला इकडं भाव हा तेलाचा जास्त वाढत चाललेला आहे. तर आयात शुल्कात वाढ. तर भारत सरकारने स्थानिक शेतकऱ्यांच्या ज्या हितासाठी परदेशातून येणाऱ्या तेलावर आयात शुल्क वाढवलेले आहे आणि यामुळे बाहेरचे तेल महाग झाले आहे आणि सरकारचा आदेश असा आहे की जेव्हा बाहेरचे तेल महाग होईल तेव्हा भारतातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि सूर्यफुलाला चांगला भाव मिळेल. तर कच्चे तेलाचे जे दर आहेत किंवा डिझेल यांचे दर हे वाढल्यामुळे माल वाहतुकीसाठी डिझेल लागते आणि डिझेल महाग झाल्यामुळे तेलाच्या कारखाना ते बाजार असा प्रवासाचा जो खर्च आहे, म्हणजेच काय तर तेलाचा जो बाजार आहे आणि कारखाना यांच्यातील जो प्रवासाचा खर्च आहे, तो खर्च जो ग्राहकांच्या खिशातून वसूल केला जातो आणि म्हणून त्या तेल स्वरूपात त्याची किंमत वाढवली जाते. तर इंडोनेशिया आणि मलेशियाचे धोरण काय आहे? तर आपण मोठ्या प्रमाणावर पाम तेल इंडोनेशिया आणि मलेशियाकडून घेतोय, पण हे देश आता तेलाचा वापर वाहनांसाठी बायोडिझेल बनवण्यासाठी करत आहे. त्यांनी निर्यात कमी केल्यामुळे जागतिक बाजारात तेलाचा हा तुटवडा निर्माण झालेला आहे. जे पाम तेल आहे ते इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये त्या तेलाचे वापर हे त्या देशातील बायोडिझेल बनवण्यासाठी ज्या कंपन्या आहेत त्या करत आहेत आणि म्हणून निर्यात ही कमी केल्यामुळे जागतिक बाजारात तेलाचा हा तुटवडा निर्माण झाला आहे. तर भाव अजून वाढणार की काय होणार? तर भविष्यातील अंदाज असा आहे की पुढील काही महिन्यात वाढ कायम राहील, जोपर्यंत आंतरराष्ट्रीय युद्ध थांबत नाही आणि वाहतूक सुरळीत होत नाही, तोपर्यंत तेलाचे भाव हे खाली येण्याची शक्यता कमी आहे. तर शेतकऱ्यांसाठी संदेश आहे की तेल महाग झाल्यामुळे भारतीय बाजारपेठेत सोयाबीन, मोहरी आणि सूर्यफुलाला चांगली हमीभाव किंवा चांगला भाव हा मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या हवामानात सोयाबीनच्या तेलाच्या ज्या पिकांना चांगली मागणी राहील, तर भाव खूपच वाढले तर सरकार त्याचा साठा मर्यादा लावून किंवा पुन्हा आयात शुल्कात बदल करून भाव हे थोडे स्थिर करण्याचा प्रयत्न करेल.
तर शेतकऱ्यांचे जो भाव आहे तो वाढत असताना तुम्ही पिकवलेल्या सोयाबीन किंवा तेलबिया मालाची विक्री करताना घाई करू नका. बाजारभावाचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने माल हा विकणे कायमचे ठरेल. तर जागतिक घडामोडी आणि वाहतुकीचे खर्च वाढल्यामुळे तेल हे महागले आहे आणि लवकरच ते स्वस्त होईल अशी चिन्ह सध्या तरी दिसत नाही. आणि म्हणून यामुळे ह्या तेलामध्ये किंवा जे आपले खाद्यतेल आहे याच्या भाववाढीमध्ये हे आपल्याला दररोज वेगवेगळे भाव हे आढळून येतात. अशाच नवीन व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा.